श्री गणेशाय नमः। जय जयाजी अनंत वेशा, जय जयाजी अविनाशा, जय जयाजी परेशा, ब्रह्मांडाधीशा नमो तुशी। देवा तू आपणास पतित पावन नाम खास, सर्वदा आहे धरिलेस याचा विचार करी गा। पाप्यावरी प्रेमामित तुझे देवास ते सत्य, पापी जनांनी तुझ प्रत महत्व आणिले कृपाळा। म्हणून माझ्या पातकासी पाहू नका हो ऋषिकेशी, धुणे येते जलापासी स्वच्छ होते म्हणून पतितांचा कंटाळा करू नको रे घन निळा। काय भूमीने सावरीला दिले आहे टाकून, तूच पतित पावन तूच पुण्य पावन, या दोन्ही दोषांपासून तुम्ही अलग सर्वदा। सूर्यनाशी तमाप्रत म्हणू नका तो कष्टी होत, काही न करावे लागत तम नासण्या रविशी। तम जो जो भेटण्या येई तो तो तेथे प्रकाश होई, अंधारत्व वघे जाई त्याचे तमाचे नारायणा। पाप पुण्याची वासना तूच उपजविशी नारायणा, आपला रक्षण्या मोठेपणा पापी तूच निर्मिशी। काही असो आता तरी चिंता रहित मजला करी, दासगणू हा घ्यावा पदरी हेच आहे मागणे। तुझ्या वाचून मज प्रत नाही वशिला जगतात, अवघेच तुझ्या हातात आहे की रे पांडुरंगा। श्रोते आता सावधान हा कळसाध्याय परिसा पूर्ण, तुमचे भाग्य धन्य धन्य संत कथा ऐकतसा। एक विधानिष्ठा ज्याची जडली गजानन पदिसाची, त्याच्या दुःख संकटांची होळीच होते निसंशय। बांधित असता मंदिर काम करीत शिखरावर, एक होता मजूर हाताखाली गवंड्यांच्या। तो धोंडा देता मिस्त्रीला एकाएकी झोक गेला, 30 फुटांवरून पडला खाली घडी व दगडावर। तो पडता लोकांनी पाहिला, जन म्हणती मेला मेला, उंचावरून खाली पडला आता कशाचा वाचे तो। परी घडले अघटित कोठे न लागले त्या प्रत, जैसा चेंडू झेलितात तैसे त्याचे जाहले। सोपान साह्ये ज्या परी जन उतरती भूमीवरी, तेथे झाले त्याच परी त्या मजुरा कारणे। मजूर म्हणे लोकाला माझा जेव्हा झोक गेला, तेव्हा एकाने धरले मला पडता पडता करास। पाय भूमीसी लागता क्षणी तो न दिसला मज लागुनी, हे वृत्त ऐकुनी लोक अवघे आनंदले। अभिश्राप कोणाचा समर्थना घेतीसाचा, हा योग पडण्याचा दैवानेचा आला तुझ। या तुझ्या पडण्याने स्पर्श केला समर्थाने, तुझ्या करा कारणे ऐसे भाग्य कोणाचे। असो एक बाई रजपुताची जयपुराहून आली साची, बाधा होती भूताची तया अबले कारणे। तिसी जयपूर ग्रामाला दत्तात्रयांचा दृष्टांत झाला, तू या रामनवमीला जाई शेगावा कारणे। तेथे संत जागती ज्योत श्री गजानन सद्गुरुनाथ, ते या तुझ्या पिशाच्या प्रत मुक्ती देतील निसंशये। या दृष्टांते करून आपुल्या 2 मुलांसी घेऊन, रामनवमीसाठी जाण बाई आली शेगावा। प्रतिपदेपासून भला उत्सवासी आरंभ झाला, अफाट समुदाय मिळाला नवमीस श्रोते शेगावी। कामसभा मंडपाचे चालले होते ते थसाचे, खांब मोठमोठे दगडाचे उभे केले असती। 1.5 फूट जाडीचा 5 फूट लांबीचा, प्रत्येक खांब दगडाचा ऐसे होते कितीतरी। उत्सवाच्या निमित्त भले काम भक्तांनी बंद केले, खांब होते बसविलेले नुसते मात्र ते ठाई। श्रीरामाचा जन्म झाला प्रसादासाठी लोटला, जनांचा तो समुदाय भला तो न मसी वर्णवे। त्या गर्दीत ही बाई उभी खांबास एक्या पायी, होती तिला सोसली नाही गर्दी ती यत्किंचित। म्हणून खांबाच्या आश्रया गेली निर्भय भावया, गर्दी ती चुकवावया परी झाले विपरीत। तोच खांब कोसळला तिच्या शरीरा पडला, तो पाहता लोकाला ऐसे वाटू लागले, तिचा बहुतेक गेला प्राण ही बाई कोठील कोण। लहान मुले दिसती 2 खांबाखाली येधवा, 10-20 जणांनी खांब काढिला अंगावरुनी, पाणी मुखात घालोनी लोबोकडे पाठविले। ही लोबो डॉक्टरीण शस्त्रविद्येत अतिप्रवीण, ही जातीने ख्रिश्चन भक्त येशू ख्रिस्ताची।
तिने या रजपुतिणीला रीतीप्रमाणे उपचार केला. लोभो म्हणे ना लागला मारईला कोठेच. हे आश्चर्य खरोखर खांब दगडाचा होता थोर. त्याच्या खाली शरीर सुरक्षित राहावे कसे. आश्चर्य वाटले लोकाला प्राणबाईचा वाचला. हा जो काही प्रकार झाला तो घडला इतुक्यास्तव. खांब पाडून अंगावरी भूत जे होते शरीरी. त्या भूतास मुक्ती खरी दिधली त्या गजानने. बाई होऊन पूर्ववत गेली जयपूर शहराप्रत. नांदू लागली आनंदात ऐसा प्रभाव स्वामींचा. ऐसेच एका उत्सवासी नाईक नवऱ्याच्या मस्तकासी. सोडित असता मंडपासी लाकडी गोल पडला हो. तोही गोल थोर होता परी स्वामींची अगाध सत्ता. कोठेही ना आघात होता नाईक नवरा वाचला. पुत्र कृष्णाजी पाटलाचा रामचंद्र नावाचा. परमभक्त समर्थांचा एक असे शेगावी. एके दिवशी त्याच्या घरी येते झाले साक्षात्कारी. ऐन दुपारच्या अवसरी गोसाव्याच्या रूपाने. भूक लागली मला देखा अन्न काही देता का. ऐसे म्हणून मारिली हाका रामचंद्र पाटला ते. पाटील मूळचा भाविक त्यासी वाटले कौतुक. गोसाव्याची ऐकून हाक दारा माझी पातला. निरखून पाहता गोसाव्यासी तो ते असावे पुण्यराशी. स्वामी गजानन निश्चयेसी ऐसे त्याला वाटले. गोसाव्याचा धरून हात आला घेऊन घरात. दिला बसण्यास पाट पूजा केली पायांची. गोसावी म्हणे पाटलाला आज मी मुद्दाम आलो मुला. काही तुझ सांगण्याला ते तू ऐके मनापून. कर्जाची न चिंता करी ते फिटून जाईल निर्धारी. अरे उन्हाळ्यात गोदावरी थोडी कोरडी पडत असे. तैसाच हाही प्रकार संपन्नतेचा येईल पूर. कृपाघन वर्षल्यावर श्रीहरीचा समज हे. उष्टे माझे जे ठाई पडेल बापा ते ठाई. कशाचेही कधी काही कमी नाही पडणार. आणताट वाढून सुग्रास देई भोजन. मर्जी असल्या पांघरुण घाल एखादे अंगावरी. पूजा अन्न दक्षिणा याचकासी दिल्या जाणा. ते पावते नारायणा ये विषयी शंका नसे. परी तो याचक आधी पाहिजे शुद्ध देख. त्या वाचून हे कौतुक होणार नाही कधीही. ताटा आणले वाढूनी गोसावी जेवला प्रेमाने. 5 रुपये पाटलांनी दक्षिणा ठेवली त्याच्या करा. तई गोसावी म्हणाला ही दक्षिणा नको मला. तू पाहिजे कारभार केला गजाननाच्या मठात. तीच दक्षिणा मागण्यासी मी आलो तुझ्यापाशी. ती आनंदे देई मसी म्हणजे कल्याण होईल. समर्थ सेवेची दक्षिणा देऊन तुष्टवी माझ्या मना. योग्य मनुष्य तुझ्या विना कोणी न येथे सांप्रत. तुझी कांता आजारी वरचे वरी पडते जरी. तीही होईल बापा बरी ही दक्षिणा दिल्याने. बोलाव तुझ्या पुत्राप्रत त्याच्या कंठी एकताईत. बांधितो म्हणजे चेटूक भूत याची न बाधा होय त्यासी. काकी ही जमेदारी कठीण आहे भूमीवरी. पाण्याशीच पाणी वैरी ये ठाई होत असे. पाटीलकीचे तुझे वतन हे वाघाचे पांघरुण. त्याचा उपयोग करणे जाण अति जपून रामचंद्रा. द्वेषी मन असू नये सन्नितीला सोडू नये. राजा विरुद्ध जाऊ नये उगीच भलत्या कामात. साधू कोण संत कोण हे पहावे शोधून. दांभिकांच्या नादी जाण कदापिही लागू नये. ही व्रते पाळल्यास तुझा ऋणी श्रीनिवास. होईल या वचनास असत्य माझ्या मानू नको. आय पाहून खर्च करी दंभाचार कधी नवरी. साधू संत येता घरी विन्मुख त्याला लावू नये. अपमान खऱ्या संतांचा झाल्या कोप ईश्वराचा. होतसे बापासाचा संत चरणी प्रेमाधरी. आपल्या वंशजांचे उणे पाहू नये कदा मने. सोयऱ्या धायऱ्या कारणे समयानुसार मान द्यावा. कोप असावा बाह्यात्कारी दया असावी अंतरी. जैसे काते फणसावरी काटे आत गोड गरे. मी तुझ्या पाठीस आहे जाण रात्रंदिवस. ताईत बांधून कंठास गोसावी जाऊ लागला. दाराबाहेर जाता भला अंतर्धान पावला. पाहता पाहता झाला दिसेनासा रस्त्यात. पाटील अवघ्या दिवसभर मानसी करी विचार. हा गोसावी कोणी इतर नसावा ऐसे वाटते.